कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवूच. चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं. अखेर खरात प्रकरणात मोठी हालचाल आणि आता मोठे मासे अडकणार का असा सवाल उपस्थित होतोय. महिलांचं शोषण आणि आर्थिक फसवणूक प्रकरणात आधीच तुरुंगात असलेला भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानं आता गंभीर वळण घेतलंय. कारण राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या कुटुंबियांवरच आता संशयाची सुई फिरतीये. आज सकाळी रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर या थेट शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाल्या. समता पतसंस्थेतील तब्बल 132 संशयास्पद खात्यांवर पोलिसांची नजर आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे या खात्यांमध्ये अशोक खरात हा नॉमिनी म्हणून जोडलेला आहे. तपासात उघड झालंय की यापैकी 4 खाती प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर आहेत. 2 खाती स्वतः प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर, 2 खाती त्यांच्या मुलांच्या नावावर आणि सर्वात मोठा खुलासा या 4 खात्यांमधून तब्बल 2,40,00,000 रुपयांचे व्यवहार झाले आहेत. आता प्रश्न उपस्थित होतोय, एवढी मोठी रक्कम आली कुठून? या व्यवहारांचा उद्देश काय होता आणि अशोक खरात याच्याशी नेमकं नातं काय? शिर्डी पोलिसांकडून सध्या सखोल चौकशी सुरू आहे. प्रतिभा चाकणकर यांचा जबाब नोंदवला जातोय. या प्रकरणात त्यांची भूमिका काय आहे आणि त्यांच्या उत्तरांमुळे आणखी कोणते मोठे नाव समोर येणार आहे? राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली आहे. पुढील काही तास आणि दिवस या प्रकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. मोठे मासे अडकणार का की हे प्रकरण आणखी मोठ्या राजकीय वादळाला जन्म देणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.